सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झाल्याने सोलापूर शहरवासियांना त्याचा आनंद आहे। पण या शहरामध्ये गोरगरीब नागरिक सुद्धा राहतात। सोलापूर शहर हे एकेकाळी गिरणगाव म्हणून महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध होते, पण सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणामुळे शहरातील सर्व सूतगिरण्या आणि कापड गिरण्या बंद पडल्या। त्यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढली। बेरोजगार कामगार आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपाला, फळ, फळावळ, इतर साहित्य, स्टेशनरी विक्री, चारचाकी, हातगाडी फेरीने व्यवसाय, रस्त्याच्या कडेला बसून साहित्य विक्री करणे, रस्त्याच्या बाजूने फुटपाथवर खोकी टाकून खोक्यातून व्यवसाय करत आहेत। तरी यांच्यासाठी केंद्राची आणि राज्य सरकारची राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ही योजना केंद्र सरकारने अंमलात आणली आहे। तरी महापालिकेने रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे, खोक्यात व्यवसाय करणारे किंवा फुटपाथवर व्यवसाय करणारे किंवा आठवडी बाजार व्यवसाय करणाऱ्यांना महापालिकेच्या वतीने या योजनेचा सर्वे होऊन त्यांना ओळखपत्र मिळवून देणे, फेरीवाला विभाग तयार करणे याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या योजनेची अंमलबजावणी होत नाही। तर या खोकेधारक आणि फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी, फेरीवाले आणि खोकेधारकांच्या आर्थिक सामाजिक स्थैर्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडू असा निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांनी दिला। रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दत्तनगर येथे सर्व खोकेधारक, फेरीवाले, चारचाकीवाले, फळभाजी विक्रेते आणि लहान व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा भव्य मेळावा सीटूचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी महापालिकेकडून 50,000 हप्ता परतफेड केल्यानंतर 1 लाख रुपये कर्ज मंजूर करणे, फेरीवाला परवाना फी 5,000 रुपये असून ते कमीत कमी 500 रुपये झाली पाहिजे, फेरीवाला हॉकर झोन निश्चित होत नाही तोपर्यंत अतिक्रमण कार्यवाही थांबवण्यात यावी, सोलापूर शहरात मनपाकडून सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांना, खोकेधारकांना ओळखपत्र देण्यात यावे, त्यामुळे महानगरपालिकेच्या महसुलात वाढ होईल। महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडून तसेच पोलीस विभागाकडून होत असलेली कार्यवाही त्वरित थांबवावी, दंडाची कार्यवाही करत असताना 100 रुपये बॉन्डची अट रद्द करावी, भाजी मंडई येथे दरडोई 25 रुपयाची फी कमी करून ती 5 रुपये करण्यात यावी, प्रत्येक मंडईला दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, महापालिकेकडून 10,000 कर्ज त्वरित चालू करावे। याबाबत सर्व फेरीवाल्यांनी मागण्यांवर साधक बाधक चर्चा केली, त्यावर आडम मास्तरांनी शासन दरबारी या मागण्या धसास लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी व्यासपीठावर ॲडव्होकेट एम.एच. शेख, युसुफ शेख मेजर, खाजाभाई शेख, जावेद सगरी, हनीफ सातखेड, सलीम नमाजी, इजवार खान पठाण, अनवर रंगरेज, इरफान शेख, वुनन बागवान, इमाम दर्जी, रामबाबू माने आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाणे, अखिल शेख, आसिफ पठाण, दीपक निकंबे, अमोल काशीद, फिरोज शेख, हरीश पवार, सिद्धराम गायकवाड, राजेश काशीद, प्रशांत चौगुले, रहीम नदाफ, अमीन शेख, अरबाज सगरी, जुबेर सगरी यांनी परिश्रम घेतले। या मेळाव्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन खाजाभाई शेख यांनी केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।